सुरेख अशी गोलंदाजी असेल समोरच या तुरळगाव गोलंदाजाची. प्रीमियर लीग पाहूया पहिली आपल्या 2026 सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे भव्य गोलंदाजी करतोय. ओरांग टेनिस बॉल सामना क्रिकेट करतोय तो स्पर्धा राजेश, एक धडाकेबाज या गोलंदाज. मैदानातील सेमीफायनलचा राजेश पहिला सामना. बुमरा स्टाईल गोलंदाजी करतोय तो. तर आताचा सेमीफायनलचा सामना ईश्वरी 11 वर्सेस लवकरात लवकर क्षेत्ररक्षण श्रेयस करून 11 द्यायचं. असा अति ईश्वरी तटीचा 11 सामना. सेमीफायनलचा पहिला सामना, आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील पहिला सामना. बुमरा स्टाईल गोलंदाजी आणि काहीशी दिशाहीन गोलंदाजी. आणि अनिल पाचकले. पुढचा चेंडू ऋतिक देसाई याचा आखो टप्प्याचा चेंडू. राजेशला काहीसा तो जमलेला नाहीये. एक निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावली. धाव संख्या आहे ती 1-1. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो ऋतिक आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन येतोय ऋतिक. सामना करतोय तो राजेश. पुढचा चेंडू राजेश साठी. पुन्हा एक आखो टप्प्याचा चेंडू. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी बनावी लागेल. एक अपील या ठिकाणी केलंय, परंतु पंच करतो तो ऋतिक. बुमरा स्टाईल गोलंदाजी. पुढचा चेंडू राजेशसाठी आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्या फिरवली. धाव संख्या आहे ती 1. पहिल्या षटक प्रगतीपथावर. चार षटकांचा हा सामना असेल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले ऑन असेल. पुढचा चेंडू ऋतिक याचा. पुढचा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी जातोय आणि मला वाटतं 2 धावा देखील पूर्ण करतोय तो राजेश. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय ते राजेशला. 2 धावांच्या पद्धतीने धावसंख्या होती ती 3. ठीक याचा राजेश साठी. पुन्हा एक आखो टप्प्याचा चेंडू. विकेट किपरच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यात यश मिळते ते राजेशला. या एका धावेने धावसंख्या होती ती 4-4. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलंय ते ऋतिकने. आणि आता स्ट्राईकला आलाय तो निखिल. पाहूया निखिल कशा प्रकारे सामना करतोय. एक चांगला गोलंदाज ऋत्विक आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय ऋतिक. पुढचा चेंडू निखिलसाठी उंचावून मारण्याचा प्रयत्न. आणि पाहूया झेल होतोय का. सर्व खेळाडू झेलसाठी आणि हा झेल देखील सुटलेला आहे. आणि मला वाटतं धावबादचं अपील या ठिकाणी पाहू येतोय तो निखिल. अतिशय जबरदस्त असा झटका म्हणावा लागेल तो श्रेयस 11 संघाला निखिलच्या रूपाने. धावसंख्या होती ती 5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 5. अतिशय सुंदर असं षटक या ठिकाणी ऋत्विक याचं आपल्या संघासाठी. आणि आता ईश्वरी 11 संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो मला वाटतं वैभव चव्हाण. वैभव चव्हाण एक नावाजलेला गोलंदाज. अतिशय उत्कृष्ट असा वेगवान गोलंदाज वैभव चव्हाण. बॅट्समन पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू एक सुंदर चेंडू. आखो टप्प्याचा चेंडू. लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी जातोय आणि मला वाटतं 2 धावा देखील पूर्ण करतोय. अशा 2 धावांच्या पद्धतीनं धावसंख्या होती ती 7. वैभवचा पुढचा चेंडू. एक आखो टप्प्याचा चेंडू. निखिलला काहीच आता जमलेला नाहीये. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. राजेश काहीसा चाचपडत खेळताना त्याला या मॅच मध्ये काही अजून सूर गवसलेला नाहीये. आता पुढचा चेंडू वैभव्याचा राजेश साठी. अतिशय सुंदर ऑफसाईडच्या दिशेने मारले चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी जातोय. मला वाटतं 2 धावा देखील पूर्ण करतोय. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय ते राजेशला. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती
9 एक बाद 9 राजेशसाठी पुढे मारण्याचा प्रयत्न, परंतु तितकी सुंदर अशी गोलंदाजी आणि पुन्हा एक अपील, परंतु पंचाने अपील फेटाळून लावलंय. दुपारच्या विश्रांतीनंतर संतोष जाधव यांचा मैदानात आगमन. फुलटा चेंडू उंचावून मारलाय, काही किती धावा मिळतात आणि मला वाटतं 6 धावा. चेंडू सीमारेषे पार. उत्तुंग असा षटकार राजेशच्या बॅटमधून. पहिला षटकार या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 वरती. दुसरा षटक प्रगती पथावर. पुढचा चेंडू वैभवाचा राजेशसाठी. आकुटाचा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी. आणि मला वाटतं दुसरं षटक देखील संपलंय. 2 षटकाच्या समर्थेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 एक बाद 15. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी ईश्वरी 11 संघाची. आणि मला वाटतं आता संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय संघाचा आयकॉन प्लेअर, एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व मयूर टिके. 4 ओव्हरचे सामने असणार आहेत. आणि आता या संघाचा आयकॉन प्लेअर संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय मयूर टिके. 2026 पर्व पहिले. मयूर टिके पंचांच्या डाव्या मारा करण्यासाठी सज्ज. यांच्या सीमेवर असलेले मैदान, सुंदर असं मैदान. स्ट्राईक लावतो मयूरचा. पुढचा चेंडू आकुटप्प्याचा चेंडू, काहीस गचाळ असा एसटी रक्षण म्हणावं लागेल. पंचांचा वाईटचा इशारा. डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावेसर धावसंख्या होते ती 17. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी मयूर टिके याची. एकदा राखेबाज फलंदाज मयूरचा पुढचा चेंडू राजेसाठी आणि काहीचा स्क्वेअर चेंडू म्हणावा लागेल. आणि मला वाटतं एक वाईट चेंडू आणि अवांतर 4 धावा. अशा एकूण 5 धावांच्या रूपाने धावसंख्या होती ती 22. काहीशी दिशाहीन गोलंदाजी करताना या ठिकाणी मयूर टिके. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय तो राजेश. मयूरचा पुढचा चेंडू राजेशसाठी. हा पुन्हा एक आकुटप्प्याचा चेंडू. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. राजेशला काही सतत जमलेला नाहीये. 22 पुढचा फुलटा चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने पटवलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात. एकदा पूर्ण केली आणि मला वाटतं केवळ एका धावावरती समाधान मानावं लागतं ईश्वरी 11 संघाला, सॉरी श्रेष्ठ 11 संघाला. मयुराचा उलटा चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि मला वाटतं केवळ एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते सौरभला. या एका धावेने धावसंख्या होती ती 24. एक बार पुढचा चेंडू राजेशसाठी. आकुटप्प्याचा चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न. पाहूया किती धाव मिळत आहेत आणि मला वाटतं 4 धावा. अतिशय सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 28. तिसरं षटक प्रगती पथावर. साठी पुन्हा एक सुंदर चेंडू. राजेशला काही कळलेला नाही आणि मला वाटतं एक निर्धाव चेंडू. या चेंडू नंतर तिसरी ओव्हर, तिसरं षटक देखील संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 28. एक बाद 28 साठी पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो योगेश. सुंदर चेंडू विकेट किपरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. एक निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी पंचगिरी करता येतात नितीन करंड. एकूण धावसंख्या 28. पुढचा चेंडू योगेशाचा. एक फुलटा चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अमर डिके यांचं.
आणि केवळ एक धाव मिळते ती सौरभला. एका धावेने धावसंख्या होती ती 29. सुंदर अशी गोलंदाजी करतो योगेश आपल्या संघासाठी. आताच मैदानामध्ये आमच्या तुरळगावचे थोरले रवींद्र जाधव यांचं आगमन झालं आणि एक उंचावून मारण्याचा प्रयत्न पाहूया झेलवतोय का आणि काहीच गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या ठिकाणी एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. या 2 धावांच्या पद्धतीने धावसंख्या होती ती 31. फायनलला प्रवेश करेल. पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू, आखून टप्प्याचा चेंडू, परंतु अतिशय चपळ असे रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल आणि एक धाव घेण्यात यश मिळत आहे ते फलंदाजांना. धावसंख्या होती ती 32. अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण करताना ईश्वरी इलेव्हन संघाचे खेळाडू. फुल टच चेंडू, अतिशय सुरेख असा फटका. पाहूया किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण केली आणि मला वाटतं 4 धावा. चेंडूची सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 4थं षटक प्रगतीपथावर. अतिशय सन्मानजनक अशी धावसंख्या या ठिकाणी. पुढचा चेंडू सामना करतोय सौरभ. आखून टप्प्याचा चेंडू आणि मला वाटतं हा धावबाद होतोय तो राजेश. एक धडाकेबाज फलंदाज, काही गरज नसताना धावबाद झालाय तो राजेश. आणि मला वाटतं 4थं षटक देखील संपलंय. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 36. विजयासाठी ईश्वरी इलेव्हन संघाला 37 धावांचं आव्हान या ठिकाणी श्रेयस इलेव्हन संघाने उभं केलंय. पाहूया कशा प्रकारे पेलवतात ईश्वरी इलेव्हन संघाचे फलंदाज. अतिशय सुंदर असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. तुरळ आणि मावलंगी गावच्या सीमेवरचं हे मैदान. आसमान में भी 37 धावा जिंकण्यासाठी 37 धावा करायच्या आहेत त्या ईश्वरी संघाने. पाहूया कशा प्रकारे पार करतायत अरविंद जाधव. धन्यवाद धन्यवाद सुदेश. सामन्याला सुरू झालेला आहे. 4 ओव्हर आहेत. 4 ओव्हर मध्ये 50च्या प्लस टार्गेट ठेवायचा प्लॅनिंग आहे. त्या पद्धतीने जसं खेळू. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद सुदेश. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय श्रेयस इलेव्हन संघाकडून ओंकार लिंगायत. ओंकार लिंगायतचा पुढचा चेंडू मयूर डिकेसाठी. अतिशय सुरेख फटका. पाहूया किती धाव मिळतात. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी श्रेयस इलेव्हन संघाचं. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी जातो आणि मला वाटतं धावबाद होण्याचा चान्स या ठिकाणी हुकलेला आहे. अतिशय सुरेख अशी फिल्डिंग या ठिकाणी केली होती श्रेयस इलेव्हन संघाच्या. 2 धावा. या 2 धावाच्या पद्धतीने आपल्या संघासाठी पहिल्या षटक घेऊन आलाय ओंकार लिंगायत. पुढचा चेंडू मयूर टिकेसाठी. एक खराब चेंडू. पंच नितीन करंडे यांचा खराब चेंडूचा इशारा. एका आठवड्याचा मयूर टिकेसाठी. एक पुढचा चेंडू उंचावून मारला. पाहूया झेलतोय का आणि मला वाटतं हा झेल बाद होतोय तो मयूर टिके. विवेक डिके एक नावाजलेला फलंदाज. या पंचक्रोशीतील नावाजलेला फलंदाज विवेक डिके. अत्यंत उत्कृष्ट असं फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं श्रेयस इलेव्हन संघाकडून. पुढचा चेंडू विवेकसाठी. आखून टप्प्याचा चेंडू विकेट किपरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू. पंच नितीन करंडे यांचा इशारा. आणखी सुंदर लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात. 1 धाव पूर्ण केली.
एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 6. पहिला सामना अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल आणि मला वाटतं धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या आहे ती 6. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू ओंकार लिंगायच्याचा विवेकसाठी अतिशय यॉर्करचा चेंडू म्हणावं लागेल. एक धाव पूर्ण केली आणि मला वाटतं एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते विवेकला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 7. कमिटी मेंबर कल्पेश हरेकर यांना विनंती करतो त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचंय. कल्पेश हरेकर. धन्यवाद जाधव साहेब, आपण या ठिकाणी आपली उपस्थिती लावल्याबद्दल. आम्ही प्रीमियर लीगच्या आणि आता मला वाटतं फ्रेश इलेव्हन संघाकडून व्यक्तिगत पहिला आणि सामन्यासाठी संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो आणि सामन्याचं धन्यवाद टीके साहेब. मैत्रीच्या जबरदस्त क्रिकेटपणा ईश्वर इलेव्हन आणि श्रेयस इलेव्हन संघादरम्यान आपण मात्र सगळ्या समोर असणार आहे. दुसरा षटक महत्वपूर्ण षटक आपण मैदानाच्या आतमध्ये आपण शुभमच्या माध्यमातून आपण बघतोय. अनिकेत आणि विवेक अशी दोन्ही मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. त्याच्यावरती मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची घातल्या होत्या. एक महत्वपूर्ण कडे मयूरला मात्र चमूची ताकद दाखवली. शुभम मात्र राऊंड मात्र राईट ऑफ विकेटचा मारा करणार आहे. दोन्ही हाताची तर्जनी करून सांगतात की स्ट्राईक मारा असणार आहे. स्ट्राईक कोणते असणार आहे मारा असणार आहे. आता मात्र भरकटलेला मारा करतोय शुभमला मात्र पुढील चेंडूवरती कमबॅक करावा लागेल. कारण मागील 2 चेंडू पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. चूक करत नाहीये. चेंडू हातामध्ये गॅदर केला. प्रत्येक चेंडूवरती तत्व रंगले जाते. प्रत्येक चेंडूवरती संघर्ष राखला जातोय. एसटीच्या पाठीमागे मात्र जो एसटी असेल पुढे आता शुभम तो विवेक असं मात्र मैदानाच्या पुढे घेईल. या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार केला जातोय. दुसऱ्या फोनवरती मात्र चूक करतोय. रावची देखील नामे सध्या असणार आहे आणि खराब फोन केला जातोय. जोरदार मिळतंय. त्या चेंडूवरती 2 धावा दिले जातो. शिल्लक असणार आहे. चेंडू फेकला विवेकसाठी. मोठा प्रहार केलाय. सर्व चेंडू भिरकाव दिला जातो. चेंडूवरती चेंडू जातोय. षटकार सूर्याच्या तेजोबाई किरणाचा लक्षात प्रकाश व्हावा क्रॉस करून चेंडू फेकलाय. मारा असणार आहे. थोडासा फटकेला मारा करतोय. त्याचा जो फायदा प्रतिस्पर्धी सरकार अर्थातच सर्व चेंडू भिरकाव दिला जाईल. शतकीला सुरेख पद्धतीने केला जातोय. पट्ट्यामध्ये दुसऱ्या धावचा देखील बॉलिंग असणार आहे. देखील 2 धावा प्राप्त केल्या जातात. दुसरं षटक समाप्त होते. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सुहास मात्र सज्ज असणार आहे. सुहासने मात्र मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर 4 चेंडूवरती 4 गडी तंबूच्या यात्रेला पाठवले होते. फक्त आणि फक्त 1 धाव खर्ची घातली होती. तोच सुहास वैयक्तिक कोट्यातील तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असणार आहे. षटकामध्ये देखील बदल केला जातोय. कारण रायफल लेफ्टीचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये असतं मात्र एक गुरुवार अशा प्रकारचा पत्ताला क्रॉस म्हणून चेंडू फेकलाय. मारा असणार आहे. मोठा प्रहार केलाय. चेंडू जातोय टिप्स केले पट्ट्यामध्ये जातोय. छोट्या क्षेत्राच्या चेंडूवरती येतो. चेंडू हातामध्ये कॅदर करेल. तो परत अनिकेत आणि विवेकच्या माध्यमातून सुहास हातामध्ये दिलं.
आता सुहास मात्र पत्ताना क्रॉस करून चेंडू काय स्कोर एक चेंडू होता तो बस पट्ट्याचा चेंडू होता चेंडूच्या फळीचा संपर्क होत नाहीये तोपर्यंत मात्र चेंडू मात्र नेत्रावची आता पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते चारी प्रकारच्या क्रिकेट आपण तुरळगाव प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून आपण बघतोय पहिल्या उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्याच मध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा सुहास त्यांची असणार आहे या चेंडूचे मोठा प्रहार केला चेंडू जाईल मेडिकल पट्ट्यामध्ये शत्रुक्षा बंबल होतोय तोपर्यंत स्क्रीन पट्ट्यामधला शत्रुशी चेंडूवरती जातोय आणि चेंडू आतापर्यंत पकडतोय तोपर्यंत धावा प्राप्त केल्या जाते पहिलं गोल रनिंग विकेट अनिकेत आणि विविधच्या माध्यमातून पाहायला मिळतंय तसं दहा गोल्या मात्र चपाटीने संसार देतात ही स्पर्धा बहारदार होते स्पर्धा रंगतदार होते स्वतः पुढचा चेंडू फुलटॉस असणार आहे त्या चेंडूची देखील मोठा प्रहार केला जातोय चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग पट्ट्यावरती चेंडू जातोय 1700 चेंडूवरती जाईल फक्त 2 धावा संघाच्या प्राप्त केल्या जात आहेत ती जाऊन पोहोचणार आहे 37 धावाचा पट्टा करताना 28 वरती जाऊन पोहोचतोय 9 धावांची गरज असणार आहे क्रॉस करून चेंडू सुहास त्या फेकलाय फक्त मात्र दोन हाताची चर्चेने करून सांगतात की स्वर चेंडूचा बारा असणार आहे आवाजच्या तळीची सुट्टीचं गाव पुढे अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत हा मात्र तो एक चेंडू होता पोहोचते 29 वरती जाऊन पोहोचते सुहासच्या पट्टाला चेंडू शर्यतीवरती जाऊन आढळतोय धाव खेळाचा प्रयत्न होता मात्र जबरदस्ताच्या प्रकारचा दरम्यान तिसरा षटक समाप्त सेमीफायनलचा हा पहिला सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये उजव्या बाजूला मागे करतोय सामना करतोय पुढचा चेंडू संदीपचा अतिशय सुंदर चेंडू आणि मला वाटतं हा झेल परंतु हा देखील झेल ड्रॉप केलेला आहे या ठिकाणी अतिशय गटाळ क्षेत्ररक्षक अतिशय निर्णायक अशा सामन्यामध्ये एक झेल सुद्धा महत्वाचा ठरू शकतो अतिशय सुरेख अशी गोलंदाजी एक सिनियर गेंदबाज पुढचा चेंडू संदीप परेकर याचा अनिकेतसाठी आणि हा मला वाटतं एक साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू पंच नितीन करंडे यांचा वाईट चेंडूचा इशारा या एका अतिरिक्त धावेचा धावसंख्येवर धावसंख्या होती ती 31 अजूनही 5 चेंडू मध्ये 6 धावांच्या संदीप परेकर सत्ताच्या उंच्या वाजवणे मारा करतोय पुढचा चेंडू संदीप परेकरचा पुढचा चेंडू आणि उंच हा उत्तुंग असा षटकार आणि या षटकाराने ईश्वरी इलेव्हन संघ विजयी होतोय आणि फायनलला प्रवेश मिळवलाय तो ईश्वरी इलेव्हन संघाने विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन हरलेल्या संघाचं देखील हार्दिक अभिनंदन धन्यवाद आपण सर्वांनी चांगला सहयोग या ठिकाणी दिला दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन वैभव चव्हाणने कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा वैभव चव्हाण यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना कृषी 11 वर्सेस ध्रुव 11 या दोन संघांना